माझ्याकडे खूप टाइम आहे, माझ्याकडे खूप टाइम आहे असं म्हणता म्हणता अखेर तो दिवस आला असतो. कोणता तो बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर माझी बाई माझ्याकडे सुंदर अशी रेडी होऊन आलेली होती. तिची एक छोटीशी क्लिप घेतली. नंतर माझा प्रथमेश मस्त त्याच्या पणजीसोबत खेळत होता. नंतर मग मी प्रथमेशलाही सुंदर असं तिरंगा ड्रेस घालून रेडी केलेलं होतं. तुम्ही इथे बघू शकता. आणि त्याला नवीन कपडे घातले की नाही इतका हॅपी होतो ना तो. तर बघा तुम्ही कसं मस्त खेळतोय. आणि मी तुम्हाला म्हटले ना की माझ्याकडे खूप टाइम आहे, तरी तो कोणता दिवस आलेला आहे? हो, तो माझा सासरी जाण्याचा दिवस आलेला आहे. आणि उद्यापासून तुम्हाला माझे सासरचे ब्लॉग पाहायला आवडतील का? हे कमेंट करून मला नक्की सांगा. प्रथमेश जेव्हा पोटात होता ना तेव्हा असं वाटायचं आणखी 9 महिन्याचा प्रवास आहे माझा माहेरी. नंतर मग प्रथमेश झाल्यावर असं वाटायचं आणखी 6 महिने आहे मी माहेरी. पण ते 9 महिने आणि हे 6 महिने अगदी 2 दिवसात गेल्यासारखे मला वाटतंय. तुमच्यासोबत पण असंच होतं का की माहेरी कितीही राहिलं तरी मन मात्र काही भरत नाही? नंतर मग मला एका हातावर मेहंदी काढायची होती म्हणून पप्पांना मी कोण आणायला सांगितलं. पप्पांना मी एक कोण सांगितलं होतं, पप्पांनी ते मला 4 कोण आणले. नंतर माझ्यासोबत नेण्यासाठी बदाम आणि अक्रोडही आणले. नंतर मी सुंदर माझ्या एका हातावर अशी मेहंदी काढून घेतली आणि हा कोण आपल्या न्यू मॉमसाठी खूप बेस्ट आहे बरं. माझा प्रथमेश फक्त अर्धा तास झोपला होता आणि मेहंदी इतकी सुंदर रंगली होती ना की खूपच सुंदर. नंतर माझी बहीण माझ्याकडे आलेली होती. तिला म्हटलं मला दोन्ही पायावर थोडीशी मेहंदी काढून दे. मग तिने मला मेहंदी काढून दिली आणि नंतर म्हणते, "दीदी तुला नवरी होऊन जायचंय का गं?" तर तुम्ही ते बघू शकता फक्त अर्ध्या तासामध्ये आपल्या मेहंदीचा कलर कसा आलेला आहे. आणि आज ही रात्र माझी शेवटची रात्र आहे माझ्या माहेरची. खरंच मन हे बोलतानाही खूप भरून येत आहे माझं. आणि माझी मम्मी बघा ना प्रथमेशला म्हणत होती की माझं बाळ उद्या रात्री माझ्याकडे नसणार आहे, ते त्याच्या घरी जाणार आहे. आणि खरंच खूप इमोशनल होत होती. इथे तुम्ही बघू शकता. आज फक्त इतकंच. बाय.